प्रभु दत्ता 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 श्री गुरुदेव सद्गुरु महाराज अनुसुया माता श्री गुरुदेव स्वामी बालवीर महाराज की बाल ब्रह्मचारी वैरागी महाराज ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्ये मोक्षमूलं गुरुकृपा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमिमचलं सर्वहृदय साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। दत्तराय करू प्रथम नमः दत्तराय करू प्रथम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे आदिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता अहो दिगंबरा हेची दान देई अहो दिगंबरा हेची दान देई लक्ष तुमचे पायी राहू माझे दत्ता जडो माझा भाव लागो तुझी भक्ती हेची कृपा मूर्ती देई मज दत्ता दृष्टी दिशे रूप मुखी नाम घोष हेची सदा सुख देई मज दत्ता मध्व स्वामी मने माहेराशी जावे भावे तिथे घ्यावे देवनाम दत्त दत्त प्रभु दत्त प्रभु दत्ता प्रभु दत्ता प्रभु दत्ता प्रभु दत्ता प्रभु दत्ता प्रभु
श्री गुरुदेव सद्गुरु महाराज की अपनी ऋषिया माता की अंतरावधूत चिंतन श्री गुरुदेव ब्रह्मचारी वैरागी महाराज सब साधु संतन की प्रभु दत्ता प्रभु दत्ता प्रभु चराचरात वास करणारी चैतन्य शक्ती आनंद प्रभू या आज आपल्या श्री क्षेत्र राहेर समर्थ बाळगीर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, त्यांचं प्रगटस्थान जन्मस्थान राहेर या ठिकाणी खूप असा भव्य दिव्य नियोजन सर्वांनी तुम्ही आता श्रवण केलं सर्वांच्या मुखातून. आणि आज चातुर्मासा निमित्त श्री संत समर्थ बाळगीर महाराज यांचं जीवन चरित्र पारायण 1028 सद्भक्तांनी या ठिकाणी पारायण केलेले आहेत. त्या निमित्ताने आणि दुसरी गोष्ट संत निवास स्थान या ठिकाणी आपल्या राहेरमध्ये गोदावरीच्या पावन तीरावर भूमिपूजन सोहळा याचं आयोजन केलेलं होतं आणि तो आनंदानं सुंदररित्या असा पार पडला. समस्त साधू संत महंत सर्वांचं आगमन झालं. राजकीय नेते या सर्वांच्या उपस्थितीत हा सुंदर असणारा सोहळा पार पडला. परमपूज्य आदरणीय महंत अष्ट कौशल्य नारायणगिरीजी महाराज, रुद्रगिरीजी महाराज, शहादत्त महाराज आणि बापू कैलासगिरीजी महाराज आणि समस्त परिसरातील भक्त परिवार या ठिकाणी उपस्थित झाला. आणि त्या निमित्तानं हे कीर्तनाचा कार्यक्रम दत्त प्रभू दत्त सुंदर असणारं भव्य दिव्य या भागात माझं कधीच योग आला नाही. प्रथमतः योग आला, महाराजांनी फोन केला आणि योगायोग सहज याच भागात होतो आणि त्या निमित्तानं इकडे तुमच्या सर्व मायबापाचा साधू संतांच्या दर्शनाचा आणि महत्त्वाचं म्हणजे पावन या भूमीचं दर्शन झालं हे अत्यंत महत्त्वाचं. आणि असा भव्य दिव्य सोहळा केवळ मोबाईलवर पाहिलेला, पण आज या ठिकाणाचा अनुभव घेतला. पहा, जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा आहे सत्संग. कारण तर देवापर्यंत सहज नाही पोहोचू शकत आपण, सहज देवाची प्राप्ती नाही होत. देवाच्या प्राप्तीसाठी संताचा सहवास गरजेचा आहे. संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही.
संताविना प्राप्ती नाही 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 ऐसे वेद देती बाई ऐसे वेद देती बाई संताविना संताविना ऐसे वेद देती बाई ऐसे वेद देती बाई संताविना प्राप्ती नाही संताविना प्राप्ती नाही संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती बाई होय वेद देती बाई ऐसे वेद देती बाई प्राप्ती नाही ऐसे वेद देती बाई ऐसे वेद देती बाई ऐसे वेद देती बाई संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. आपल्या भागात किंवा आनंद संप्रदायावर उपकार जर कोणाचे असन तर समर्थ श्री बाळगीर महाराजाचे आहे. कदाचित त्याचा जर जन्म झालाच नसता तर आपण आनंद संप्रदायापासून खूप दूर राहिलो असतो. त्या काळात एवढा मोठा संप्रदाय वाढवणे सोपी गोष्ट नव्हती. आता युट्यूबच्या माध्यमातून प्रचाराच्या माध्यमातून गाड्या घोड्याच्या माध्यमातून महापूजेच्या माध्यमातून संप्रदायाचा प्रचार चालू आहे. पण त्या काळात हेही साधन नव्हते. हे साधन नव्हते त्यावेळेस अशी परिस्थिती होती का संध्याकाळी काय जेवाव एवढी कठीण परिस्थिती होती. तेवढे परमार्थिक लोक नव्हते कारण तर खासाठी अन्नच नव्हतं भेटत तर परमार्थन पहारे करावं कुठचे. बरं जे लोक आपल्या घरी पूजेला आले त्याला काय खाऊ घालाव हे परिस्थिती. त्याही परिस्थितीमध्ये एवढा संप्रदाय वाढवला साधी गोष्ट नाही. म्हणून महाराज सांगतात शहादत्ताचा अवतार शहादत्ताचा अवतार शहादत्ताचा अवतार शहादत्ताचा अवतार स्वामी माझा बाळवीर स्वामी माझा बाळवीर साधी मूर्ती नव्हती म्हणून हे शक्य झालं. आणि आज हा भव्य दिव्य सोहळा त्याच्याच कृपेनं आज
या ठिकाणी चालू आहे. मग आणि पिंपळगावच्या बापून हा विषय सांगितला, डबल सांगायची गरज नाही. सामर्थ्यवान समर्थ, किती समर्थ पारायण केलं तुम्ही. त्या पारायणामध्ये सर्व चरित्र आलं जीवनामधलं. एवढं सामर्थ्य आहे, एवढं सामर्थ्य आहे. आपण जर तुपाचा डबा चुलीवर ठेवला गरम करासाठी तरी ते गरम होणार नाही. पण गोदावरीचं पाणी तूप झालं, तूप एवढी ताकद आहे. पंगत बसली तुपाचे पूर्णाच्या पोळीचे, आणि पंगत बसल्याच्या नंतर तूप संपलं. कोणीतरी सांगायला आलं, बापू तूप संपलं. विनंती केली गंगा मायले, माय 2 डबे भरून आणा तिथून आणि वाडा पंक्तीले. ज्या दिवशी आमच्याजवळ तूप येईन आम्ही तो परत करून टाकू. साधी गोष्ट नाही. करील ते काय गुरु महाराज, करील ते काय महाराज, करील ते काय महाराज, करील ते काय महाराज, करील ते काय महाराज, करील ते साधा नाही. तुम्हाला प्रमाण पाठ आहे, आरती पाठ आहे. धरुणी माया वेश प्रगटला अवतारू, भक्तजना लागे तुझा धारू. बस तुझ ब्रह्मादिक जय जय पुजती सद्गुरु. एवढी ताकद भगवंताच्या नामात आहे, संतात आहे. आणि या परम पावन धामावर, तीर्थक्षेत्रावर हा असा भव्य दिवस सोहळा 2028 मध्ये महाकुंभ मेळाव्याचं आयोजन चालू आहे. आणि हे असा भव्य दिव्य सोहळा सर्वांच्या सहकार्यातून आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि तो पूर्ण करून घेईन असा आजच्या सर्व कार्यक्रमावरून दिसून आलं. सर्वांना दिसून आलं. बापू सांगे एवढं मोठं नियोजन नव्हतं, वाटलं नव्हतं एवढे पब्लिक जुळण, पण जुळले. कारण तर प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये त्या भगवंताचा वास आहे सूक्ष्म रूपातून, नाही का. अट्टाळा आणि येल्लापूर पाऱ्यासाठी जावं मंदिरामध्ये. दत्त प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू प्रभू दत्ता 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 पहा
ज्यांचा पहारा अखंड पहारा चालू आहे त्या ठिकाणी ज्यांच्या गावाचा नंबर असेल किंवा ज्या सद्भक्ताचा असेल त्यांनी कृपया त्या ठिकाणी जावं. आणि बाकीचे जे कार्यकारी मंडळ आहेत यांनी कृपया लक्ष द्यावं. आपल्या कृतीतून कोणाचा विक्षेप होऊ नये. न बोलता पूजा टाका, न बोलता काम करा बरं स्वयंसेवक मंडळी. एखादा जर ऐकण्याच्या आवडीनं जर बसलेला असन, त्याचं जर मन लागत नसन आवडीमध्ये, तर त्याचा दोष होऊ शकते. याची काळजी घ्यावी. बोलू नका. महापूजा टाकणारी स्वयंसेवक मंडळी प्रभू दत्ता प्रभू इशाऱ्यावर चालू द्या. प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता दत्ता प्रभू दत्ता प्रभू हे पहा 1028 लोकांनी बाळगीर महाराज समर्थ बाळगीर महाराजांच्या चरित्राचं पारायण केलं. अखंड पहारा. आता या पौर्णिमेला आपल्या चातुर्मासाची सांगता होते. 4 महिने आपण चातुर्मास केला, मठात केला, काही लोकांनी घरी केला, काही ठिकाणी पहारा देव देव केला. आपापल्या परीनं ज्या ज्या प्रपंचातून जसा आपल्याला वेळ भेटला त्या वेळेमध्ये आपण परमार्थ केला. आणि आज सांगत आहे. आणि सांगता असल्यामुळे हे कार्यक्रम आटपून 64 महापूजेची सोहळा सकाळचा काकडा करून सर्वजण आपापल्या निघून जाणार आपापल्या घरी आपापल्या गावाला. जात असताना त्या भगवंताला काहीतरी मागाच आहे. लक्ष देऊ नये का. भगवंताच्या मंदिरात गेल्याच्या नंतर, भगवंताचं कार्य केल्याच्या नंतर शास्त्र सांगते मागूच नये, पण मागल्या वाचून राहू नये. आनंद गीता सांगते निरेतूने भक्ती करी, संकट पाडू नये देवावरी, पुण्यहानी होय निर्धारी. शास्त्र सांगते की बाबा भगवंताला मागू नये, मागल्या वाचून राहू नये. पण हेही समजलं पाहिजे भगवंताला काय मागलं पाहिजे. काही काही वेळेस आपण असं मागतो. शास्त्र सांगते अन्नमान धन हे तो प्रारब्धा अधीन. तुमचं अन्न मान आणि धन हे तुमच्या प्रारब्धावर अवलंबून आहे. प्रारब्धावर अवलंबून. एक मन आहे. पळस गेला कोकणात 3 पानं चुकना म्हणे. पळस कोकणात गेला आणि त्या पळसानं सांगितलं इकडल्या महाराष्ट्रातला पळस कोकणात गेला आणि त्याने सांगितलं 3 पानं कटाळा आला मला, आता 2 गेले पाहिजे आणि 1च कायम राहायला पाहिजे. मग ते म्हणले कोकणात जाऊन पहा. मग कोकणात बी गेली उडत आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी रोपटवा आपलं 3 पानं संगस आले. जेथे जावे तेथे कपाळ सरीशे लाभतो विशेष संता संगे. म्हणून काय मागावं, कसं मागावं हे सुद्धा महत्वाचं आहे नाही का. जे आपल्या हिताचं आहेत, जे आजरामर आहेत, जे जन्मोजन्मी आपल्याला कामी येईल हे मागलं पाहिजे. अभंगाच्या प्रथम चरण. आहो दिगंबर हे दान देई, आहो दिगंबर आहो दिगंबर हे दान देई, आहो दिगंबर हे दान देई, आहो दिगंबर हे दान देई, आहो दिगंबर
दान दे लक्ष तुझ्या पायी राहू तुझे लक्ष तुझ्या पायी राहू तुझ्या लक्ष तुझ्या पायी राहो माझे लक्ष तुझ्या पायी राहो माझे जडो माझा भाव तुझी भक्ती जडो माझा भाव तुझी भक्ती जडो माझा भाव तुझी भक्ती जडो माझा भाव तुझी अहो दिगंबरा हेची दान देई लक्ष तुमचे पायी राहो माझे दत्ता। हा उत्तर अभंगातील प्रथम क्रमांकाचा अभंग आहे। या अभंगाचा शेवटचा शिक्का काही ठिकाणी मध्वमुनी आला आणि काही ठिकाणी कुशानंद म्हणे माहेराशी जावेन भावे तेथे घ्यावे देवनाम दत्त असा 2 ठिकाणी आला। शेवटी परमार्थ करायचा बाकीचा काही विषय नाही। साधू संताचं सांगणं एकच जगाचा उद्धार व्हावा। प्रसंग असा आला माहुरामध्ये मध्वमुनीनं चातुर्मास केला। आपण केला तसा आपणही माहुरात करतो। आणि मध्वमुनीने चातुर्मास केल्याच्या नंतर चातुर्मास संपूर्ण झाला आणि चातुर्मास संपूर्ण झाल्याच्या नंतर मध्वमुनीने सांगितलं मालक पूजा आटपली आता आज्ञा द्यावी येतो आम्ही। नाही सकाळी आपण बापूला नमस्कार करून सांगतो बापू आता आम्ही आमचं चाललो। लेकी चालल्या माहेरी आल्या होत्या आनंद झाला। गायनाचे छंदे आपल्या मनाचे आनंद आवडे। त्यांनी सांगितलं की बापू आनंद झाला 5-4 महिने आम्ही माहुरात राहिलो आणि माहुरात राहिल्याच्या नंतर आता गावाकडे जायचा प्रसंग आला आणि प्रसंग आल्याच्या नंतर आता आज्ञा द्यावी हृदय भरून आलं। तशी सासूरवाशीन मुलगी माहेराहून जाते त्यावेळेस तिचं हृदय भरून येते त्यावेळेस तशासारखं त्याच पद्धतीनं गुरु महाराजाजवळून आपण जाताना सुद्धा हृदय भरून येते का जो आनंद इथं आहे तो प्रपंचात नाही। मध्वमुनीनं हात जोडले
मायबाप आता आज्ञा द्यावी. जातो माघारी सद्गुरुनाथा, 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 माघारी तुझे दर्शन झाले जातो माघारी सद्गुरुनाथा, जातो माघारी सद्गुरुनाथा, तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता, जातो माघारी सद्गुरुनाथा, जातो माघारी सद्गुरुनाथा. मध्व मुनीनं हात जोडले आणि मध्व मुनीनं सांगितलं मायबाप चातुर्मास झाला आता निघतो मी. थोडं दत्त महाराज प्रसन्न झाले. लक्ष देऊन ऐका. सर्व अंगाचे कान करून ऐका. सर्व अंगाचे कान करून. 7 दिवस तुम्ही चातुर्मास केला. तुम्ही कीर्तन श्रवणासाठी आलात का गर्दी करण्यासाठी एक कळत नाहीये. एवढा 8 तास कीर्तनाचा घातला आणि तुम्ही गर्दी करून असं का करता? आणि त्यावेळेस हात जोडल्याच्या नंतर मध्व मुनीनं हात जोडले. दत्त महाराज प्रसन्न झाले आणि दत्त महाराज प्रसन्न झाल्याच्या नंतर दत्त महाराजांनी आज्ञा केली. मध्व मुनी या माहुरामध्ये 4 महिने चातुर्मास केले. प्रपंचापासून दूर राहून घरादाराचा त्याग केला, प्रपंचाचा त्याग केला आणि 4 महिन्याचा चातुर्मास निष्ठावंत केला. तिळा इतकं मन इकडे तिकडे विचलित होऊ दिलं नाही. चातुर्मासात तिळा इतकं मन इकडे तिकडे जाऊ दिलं नाही. निष्ठेनं नामस्मरण केलं, निष्ठेनं पोथी वाचली, निष्ठेनं दर्शन केलं आणि निष्ठेनं नाम साधना केली. आज काहीतरी द्यायचा आहे माग. कोणाचा संवाद आहे हा? मध्व मुनीचा दत्त महाराजांचा. दत्त महाराज झाले. दत्त महाराज सांगतायत बाबा मध्व मुनी चातुर्मास संपूर्ण झाला, तुला काय मागायचं आहे माग? मध्व मुनीने सांगितलं दे आम्हाला काहीच मागायचं नाही, काहीच नाही मागायचं. अरे माग, एवढा मोठा समर्थ द्यायला तयार आहे ना, मागणं काय पाहिजे? त्रैलोक्याच्या राज्यापासून सर्व काही देऊ शकतो. मध्व मुनीने सांगितलं देवा काहीच पाहिजे नाही, नाहीच पाहिजे. अनेक वेळा म्हणल्याच्या नंतर मध्व मुनीनं नाहीच उत्तर दिलं. नाही पाहिजे, नाही पाहिजे, नाही, मला काहीच नाही पाहिजे. हे एवढं घडलं बस, मला काहीच पाहिजे, अपेक्षाच नाही कायची. मग दत्त महाराजाचं लक्ष मध्व मुनीकडून कमी झालं, कुठंतरी लागलं. अभंगाचा भावार्थ. आणि त्यावेळेस असा प्रसंग आला की मग मध्व मुनीचं लक्ष दत्त महाराजाकडे गेलं आणि दत्त महाराजाकडे गेल्याच्या नंतर दत्त महाराजाचं लक्ष मध्व मुनीकडे नव्हतं. खूप वेळा सांगितलं माग काहीतरी, माग काहीतरी, माग काहीतरी. मध्व मुनी मागायला तयार नव्हते. दत्त महाराजाचं लक्ष वेगळीकडे गेलं आणि त्यावेळेस मध्व मुनीचं लक्ष दत्त महाराजाकडे गेलं आणि मध्व मुनीने सांगितलं आपण माग म्हणल्याच्या नंतर समर्थ विश्वाचा मालक विश्व ज्याच्या ताब्यात आहेत हा माग म्हणताय, आपण नाही म्हणणं
मग काहीतरी मागावं. मध्व मुनीने सुचलं आणि सुचल्याच्या नंतर मध्व मुनीनं हाक मारली, अहो दिगंबरा. अहो कवा म्हणतो आपण? ज्यावेळेस समोरच्या माणसाचं लक्ष नसलं तर. अभंगाची सुरुवात कुठून झाली? अहो. तुम्हाला द्यायचंच आहे ना? मग द्यायचं असताना मध्व मुनीने हाका मारल्या, अहो दिगंबरा. हेची दान दे, लक्ष तुमचे पायी राहो माझे, लक्ष तुझे पायी राहो माझे, लक्ष तुझे पायी राहो माझे, लक्ष तुझे पायी राहो माझे. दिगंबरा हे दान लक्ष तुझ्या पायी राहो माझे. दिगंबरा हे दान देई, लक्ष तुझे पायी, लक्ष तुझे पायी राहो माझे. मधुमनी नाका मारल्या, हो दिगंबरा हेची दान देई. दिगंबर या शब्दाचा अर्थ होते, त्याचे दोन अर्थ होते. दिगंबर अवस्था म्हणजे नग्न अवस्था, हे सुद्धा दिगंबर अवस्था. जैन धर्मामध्ये दिगंबर म्हणल्या जातात कारण ते त्यांच्या अंगावर कपडा राहत नाही. आणि दिगंबर या शब्दाचे दुसरा अर्थ पाहतो म्हणला आपण. दिग म्हणजे दिशा आणि अंबर म्हणजे आकाश. म्हणजे असा सर्वत्रित भरलेला असणारा आपण पाठ आहे आरती. आनंद सर्वातीत आनंद सारा होनी सार, आकार निराकार पराहोनी पर. मग दिगंबर म्हणल्याच्या मागचं कारण की प्रभू तुम्ही सर्वात व्याप्त आहे दिशत. तो भरला असे घटो घटी जैसा, ज्याचा भाव तैसा नांदतो देहादेही. दत्त सभाय अंतरी, 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 दत्त सभाय दत्त सभाय अंतरी, दत्तात्रय शराधरी, दत्तात्रय शराधरी, अक्षय दत्तात्रय माझे मन, 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 दत्तात्रय माझे. दिगंबर म्हणजे दिग म्हणजे दिशा, अंबर म्हणजे आकाश, सर्वत्रित व्यापून असणारा. अशा प्रकारे मध्व मुनीने सांगितलं, दिगंबरा हो दिगंबरा हेची दान देई. लक्ष देऊन ऐका, शब्द हेची शब्द वापरला. हेची द्या तुमच्या मनानं म्हणलं असतं तर वेगळी गोष्ट होतं, पण हेची म्हणल्याच्या नंतर सांगणार मागणार वाल्याचा उद्देश असते. तुमच्या मनानं द्या दत्त महाराज, तुम्ही प्रसन्न झाले, मी चातुर्मास केला, काही दिवस एक टाइम धरला, काही दिवस 2 टाइम जेवण केला चातुर्मास. देव प्रसन्न झाले. माग म्हटलं
आणि मागत असताना मधुमुनीने सांगितलं, हो दिगंबरा, हेची दान देई, जे मला पाहिजे हे द्या. तुमच्याजवळ किती आहेत, किती द्यायचं आहे हे महत्वाचं नाही. मी मागतो हेची दान द्या. 5 दान मागितले. किती दान? 5 प्रकारचे दान मागितले. पाहू आपण. हो दिगंबरा, हेची दान देई. आता दान देई म्हणल्याच्या नंतर समोरचा दान देणारा ऐश्वर्य संपन्न पाहिजे. ज्याच्या घरी मागायला गेलो त्याचाच बजेट नसल्यावर आपल्याला काय भेटन? नाही. जुन्या काळातले एक म्हण आहे, उघड्याच्या घरी नागवं गेलं, सारे रात हिवानं मेलं. तुमच्या भागात आहे नाही, आमच्या भागात आहे. ज्याच्या घरी काहीच नाही त्याच्या घरी दान मागत असताना काही नियम सांगितलेले आहेत शास्त्रानं. दान देणाऱ्यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. 3 गोष्टी. पहिले तो ऐश्वर्य संपन्न असावं 1, त्याचा अंतःकरण उदार असावं 2, आणि देण्यासाठी स्वतंत्र असावं 3. ज्याने द्यायचं आहे त्याच्याजवळ ऐश्वर्य असावं. आता ऐश्वर्याचा जर विचार आपण केला तर सृष्टीची उत्पत्तीच त्या मालकानं केली. झाडाच्या पान हले त्याचे सत्य राहली अहंता मग. जेने हे विश्व निर्मियले, जेने हे विश्व निर्मियले, महर्षी ब्रह्मा संस्थापिले, महर्षी ब्रह्मा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, 21 स्वर्गाते धरिले, इच्छा मात्रे आपुलिया, इच्छा मात्रे आपुलिया, जेने हे विश्व निर्मियले, 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 महर्षी ब्रह्मा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, इच्छा मात्रे आपुलिया, इच्छा मात्रे आपुलिया. असा तो समर्थ आहे देणारा, ऐश्वर्य संपन्न आहे. त्याचं वर्णन एका आरतीमध्ये आलं. काकड्याच्या आरतीत पाठ आहे तुम्हाला. नारद तुंबर गायन करते, ब्रह्मकन्या वेल्लाळ नाचते, गणपती सरस्वती उभा साक्ष केवळ, त्रैलोक्याचे नाथ गुरु दत्तात्रय स्वामी, दोन्ही कर जोडोनी छत्र धरले शेषानी, टाळ मृदंग झनकार गरजती पताकांचे भार, आबीर गुलाल घेऊन अर्पिती दत्तांचे वर. एवढं वैभव संपन्न दत्त महाराज नाही का? म्हणजे वैभवामध्ये कमतरता नव्हती. मग आता उदार अंतकरण, ऐश्वर्य संपन्न होते दत्त महाराज, पण दान देताना उदार अंतकरण राहावं असं शास्त्र सांगते. मग दत्त महाराजाचं उदार अंतकरण, मलेच्छ राजा हीन जातीचा नामे मज विषयी कैसे बापा विसर तुम्हा पडला, मज विषयी कैसे बापा विसर तुम्हा पडला, मलेच राजा हीन जातीचा नामे उदरीला, मज विषयी विसर तुम्हा पडला, मज विषयी कैसे बापा विसर तुम्हा पडला. उदार अंतकरण होतं. अरे मलेच्चराचा हीन जातीचा नामे केवळ नामाच्या भरोशावर तारुण्याला, एवढं उदार अंतकरण होतं.
सृष्टीची रचना केली आणि सर्व सृष्टी दैवताच्या ताब्यात देऊन टाकली. एवढं मोठं फक्त निर्गुण निराकार पद निरालंब सृष्टी स्वतःकडे ठेवली. एवढी ताकद त्या भगवंतामध्ये आहे. उदार अंतकरण, ऐश्वर्य संपन्न, म्हणून दान देत असताना ह्या गोष्टी महत्वाच्या होत्या. म्हणून मध्व मुनींनी सांगितलं, देवा अहो दिगंबरा हेची दान देई, जे मी मागतो हेच दान द्यान. 5 प्रकारचं दान मागितलं. पहिलं मागितलं का भगवंता लक्ष तुमचे पायी राहो माझे दत्ता, पहिलं मागितलं. दुसरं मागितलं जडो माझा भाव, जडो माझा भाव लाभो तुमची भक्ती, जडो माझा भाव लाभो तुमची भक्ती, जडो माझा भाव लागो तुझी भक्ती, जडो माझा भाव लागो तुझी भक्ती, जडो माझा भाव लाभो तुमची भक्ती, जडो माझा भाव लाभो तुमची भक्ती. जडो माझा भाव लागो तुझी भक्ती, जडो माझा भाव लागो तुझी भक्ती. हेची कृपा मूर्ती देई मला, 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 हेची कृपा मूर्ती देई मला. माझा भाव लाभो तुझी भक्ती, जडो माझा भाव लागो तुझी भक्ती, जडो माझा भाव लाभो तुझी भक्ती, जडो माझा भाव लाभो तुझी भक्ती. जडो माझा भाव लागो तुझी भक्ती, जडो माझा भाव लागो तुझी भक्ती, जडो माझा भाव लागो तुझी भक्ती, जडो माझा भाव लागो तुझी भक्ती. लाभो तुमची भक्ती, आहे कृपा मूर्ती, हे कृपा मूर्ती देई मला, लागो तुझी भक्ती, हेची कृपा मूर्ती देई मॉनिटर चेक करा, मॉनिटर मध्ये आवाज नाही. मागणारा व्यक्ती चतुर महत्वाचा आहे. नाही, चतुर असावं. चतुर मागत असताना आपण काही काही वेळेस भगवंताकडे गुरु महाराजाकडे गेल्याच्या नंतर आपण आपल्याच स्वार्थाचं मागतो. नाही, आपण गेल्याच्या नंतर आपल्या स्वार्थाचं मागतो. गुरु महाराजाजवळ जा, मंदिरात जा, 20 रुपयाचं नारळ, 20 लाखाची इस्टेट मागतो आपण. 20 रुपयाचं नारळ, त्या एका नारळाची किंमत आपण 20 लाखाच्या वर मागून घेतो देवाला. नाही, मागणारा चतुर असावा. मध्व मुनींनी सांगितलं, हो दिगंबरा हेची दान देई, लक्ष तुमचे पायी राहो माझे दत्ता. पहा, मागत असताना काय मागलं पाहिजे हे महत्वाचं आहे. महाराजांनी सांगितलं काही नाही पाहिजे, फक्त माझं लक्ष तुझ्या चरणाकडे लाहावं. किती मोठी मागणी आहे, किती मोठी मागणी आहे. कारण तर एक वेळा आपण त्याच्या चरणाकडे लक्ष गेल्याच्या नंतर जगात कुठंही डबल लक्ष जात नाही आणि मन दुःखी नाही होत. लक्ष देऊ नये का? दुःखाले कारणीभूत काय शास्त्र सांगते, लोभ मुलानी पापानी व्याधोरस मुलकहा.
स्नेह मुलानी दुःखानी त्रित्यक्तम सुखी भवते. या 3 गोष्टीचा जर त्याग केला तर जीवनामध्ये दुःख येणारच नाही. म्हणून महाराजांनी सांगितलं, हो दिगंबरा हेची दान देई, लक्ष तुमचे पायी राहो माझे. माझं जे लक्ष आहे देवा, हे कुठं राहाव? तुमच्या चरणावर राहाव. आता चरणावर न म्हणता रूपाकडे मागता आलं असतं नाही का? आपण अभंगाचं चिंतन करत आहोत. काय मागलं पाहिजे देवाले? मग पायाकडे चरणाकडे लक्ष न मागता आपण त्याच्या रूपाकडे लक्ष मागलं असतं, पण नाही. मधुमनी हुशार होते, देवा त्या चरणावरच लक्ष असलं पाहिजे, चरणावर नाही का? संप्रदायात चरणाले अत्यंत महत्वाचं आहे. कारण का महत्वाचं आहे? प्रमाण सांगतात, पावन तुमचे चरण कमल प्रभू, तारीला मुचे नाव, कठीण कठीण हे भवभय वाटे, नसुचे काही उपाय. देवा प्रपंचिक जीवनामध्ये असं दुःख आहे रे का काही सुचणार नाही. केवळ त्या पायाच्या आधारे, त्या चरणाच्या आधारावर हा संसार सागर आम्ही तरून जाऊ शकतो. एवढी ताकद भगवान. पालटेल मन संसार भावना, 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 पालटेल मन संसार भावना. अंतिते चरणा भेटी होय, अंतिते चरणा भेटी होय, पालटेल मन संसार भावना, पालटेल मन संसार भावना. अंतिते चरणा भेटी होय, अंतिते चरणा भेटी होय, पालटेल मन पालटेल मन संसार भावना. लक्ष तुमचे पायी राहो माझे दत्ता. देवा माझं लक्ष तुमच्या चरणाकडे असावं आणि तुमच्या चरणा वाचून आम्हाला काहीच प्राप्ती नाही पाहिजे, काही नाही पाहिजे जगात. पहा, चरण सापडणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण तर चरणामध्ये लीनत आहेत. चरणच का? चरणामध्ये लीनत आहेत. आणि माणसाच्या अंगी लीनता येण्यासाठी खूप काळ लागते. सहज लीनता नाही प्राप्त, सहज नाही लीनता प्राप्त. लीनतेसाठी ईश्वराची कृपा पाहिजे. म्हणून मधुमुनीने सांगितलं देवा की लक्ष तुमचे पायी राहो माझे दत्ता. दत्त महाराजांनी सांगितलं, बाबा हे लक्ष राहणार आहेत, लक्ष कुठंच जाणार नाही. तुला नामस्मरण असं जबळ केलं की तुझं लक्ष कुठंही जाणार नाही जगात. अजून काहीतरी दुसरं माग. भरपूर काही मागण्यासारखं आहे ऐश्वर्य. मी आता द्यायला बसलेला आहे, उदार झालेला आहे अंतकरण. किती माग द्यायला तयार आहो. मधुमुनीने सांगितलं तुम्हाला द्यायचंच आहे ना. दुसऱ्या चरणात सांगितलं, जडो माझा भाव, जडो माझा भाव, जडो माझा भाव, लाभो तुमची भक्ती. जडो माझा भाव, लाभो तुमची भक्ती. जडो माझा भाव, लागो तुझी भक्ती. जडो माझा भाव, लागो तुझी भक्ती. हे
जडो माझा भाव लागो तुझी भक्ती हेची कृपा मूर्ती देई माझा हेची कृपा मूर्ती देई माझा भाव लागो तुझी भक्ती हेची कृपा मूर्ती देई अरे बाकी काही माग उदार अंतकरण आहेत. आज द्यालेच बसलेला आहोत. ते म्हणले देवा द्याचं संत पुन्हा मागतो ते दे. जडो माझा भाव लागो तुझी भक्ती हेची कृपा स्मृती देई मज दत्ता. त्यानं सांगितलं का माझा भाव जडो माझा भाव. जडो या शब्दाचा अर्थ होते दृढ. नाही आपला भाव आहेत पण दृढ नाही. भाव खूप आहेत. भावाबद्दल काही वाद नाही किंवा काही संशय नाही पण दृढ नाही. दृढ खलविदातलं एक उदाहरण सांग. सुंदर असा स्वयंपाक केला आणि सुंदर असा स्वयंपाक केल्याच्या नंतर धर्मराजानं सांगितलं भीमा कृष्णाला बोलवून आण. दृढ विश्वास बोलवून आण. ते म्हणले ताट वाढा. ते म्हणले ताट वाढले. पाणी ठेवा. पाणी ठेवलं. अन्न बोलवून अरे स्वयंपाक थंडा होऊन जाईन देव येतपर्यंत. तेवढ्यात त्यांनी सांगितलं नाही काही नाही वेळ लागत. भीमानं गदा धरला असा वर फेकला. कृष्णा धावून भीमा त्या गद्याखाली उभा राहिला. देव ज्या अवस्थेत होता त्या अवस्थेतून आला आणि गदा धरला. भीमा सांगितलं अरे मूर्खा गदा जर डोक्यावर पडला असता मेला मेंदू बाहेर आला असता. त्यांनी सांगितलं अरे तुमच्यासारखा पाठीराखा असल्यामुळे आम्हाला भय नाही. हे काय करणार. गदा नाही देवा जगातली कोणतीच वस्तू आमचं काहीच करू शकत नाही कारण तर तुम्ही आमच्या समोर आहेत. देव होती पाठ मोरा नसती विघ्न येती घरा. अरे तू तर आमच्या सानिध्यात आहेत. एवढी श्रद्धा असावी. मधुमुनीने सांगितलं जडो माझा भाव. भगवंता माझ भाव असणारा दृढ होऊ द्या. आपला दृढ नाही भाव. आपला भाव कसा आहे नाही जमलं इकडे मग तिचा काय की देव लवकरच प्रसन्न होते. चला तिकडे चाललं मग आपण तिकडे. तिची काय मायादेवी लवकरच प्रसन्न होते. चाल तिकडे. सारी लोक वाऱ्या करतायत आपणही करू. अरे समर्थाचे लेकरं आहो आपण. ज्या दैवता सकाळी दिवस निघल्या त्या माहूरले जाऊन उभे राहते दर्शनासाठी. पाठ आहे तो बी आता प्रत्येक कीर्तनात तो बी सांगतो. अध्यापी सह्याद्री पर्वती देवाचे भार उतरती सकळ दैवता धावत येती अवधूत मूर्ती पहावया. घेता दत्ताचे दर्शन दैवताशी चढे सामर्थ्यवान. अरे दत्ताचं दर्शन घेतल्याच्या नंतर दैवता सामर्थ्यवान होत आहेत. त्या समर्थाचे लेकराव आपण पण आपला भाव दृढ नसल्यामुळे आता काय ताकद आहे दुःखाची. एवढा मोठा समर्थ जर आपल्या पाठीमागं जर उभा असन तर काही ताकद नाही कोणाची. पण आपला भाव आहे अनन्य भाव आहे आपला. आनंदाची आरती केल्याशिवाय आपण घराच्या बाहेर नाही निघत. एक माळ केल्याशिवाय बाहेर नाही निघत. एकदम 4-5 मनी होड न होऊ द्या ना असे लाव. आनंदाच्या आरतीन खलवीत ब्रह्म एका दमानच. सर्वात आनंद तिकडून आल्यावर तरी दृढ नाही आपला भाव. भाव आहेत पण दृढ नाही. एवढा विश्वास आपला एवढा विश्वास पाहिजे. पहिल्याच उदाहरणात सांगितलं गोदावरीचं पाणी तूप झालं. श्रद्धा होती मालकावर. म्हणून महाराजांनी सांगितलं मालक दुसऱ्या चरणामध्ये मागणी करतो जडो माझा भाव दृढ झाला पाहिजे.
लागो तुझी भक्ती. देवा सर्वप्रथम माझा भाव दृढ झाला पाहिजे आणि दृढ झाल्याच्या नंतर फक्त तुझीच भक्ती लागली पाहिजे. हेची कृपा मूर्ती देई माझा हेची कृपा मूर्ती माझा हेची कृपा मूर्ती देई माझा हेची कृपा मूर्ती. जडो माझा भाव लागो तुझी भक्ती हेची कृपा मूर्ती देई माझा हेची कृपा मूर्ती. लागो तुझी भक्ती हेची कृपा मूर्ती देई माझा हेची कृपा मूर्ती देई माझा. देवा जडो माझा भाव लागो तुझी भक्ती. माझा भाव कसा दृढ होऊ दे आणि दृढ भाव झाल्याच्या नंतर भाव खूप महत्वाचा आहे. भाव जर अंतकरणात नसला ईश्वराची प्राप्ती नाही होत. परमार्थिक क्षेत्रामध्ये भाव अत्यंत महत्वाचा आहे. श्रद्धा महत्वाची. आपली जर श्रद्धा नसली व्यर्थ आहे, सर्व व्यर्थ आहे. म्हणून श्रद्धा अखंड असावी परमेश्वरावर. म्हणून जडो माझा भाव लागो तुझी भक्ती हेची कृपा स्मृती देई मज दत्ता. कधीही तुझा विसर नाही पडला पाहिजे भगवंता. अशी आठवण माझ्या अंतकरणामध्ये अखंड ठेव. तुझं नामस्मरण माझ्या मुखातून अखंड आलं पाहिजे. एवढंच मागणं आहे. दत्त महाराज शांत झाले. दत्त महाराज टकमक टकमक पाहत आहे मध्व मुनीकडे. दोघाचा संवाद आहे. दत्त महाराज सांगते बाबा आतापर्यंत तुझ्यासाठीच मागलं आणि तुझ्यासाठी मागलं म्हणजे माझ्यासाठी मागलं, पण स्वतःच्या स्वार्थासाठी काही नाही मागलं ना तू अजून. अरे सुख मागणं सुख. सारे लोक सुख मागतात. जो दिसन देव त्याला सुखाचं ठेव. जो दिसन देव चंद्राचा दिसो खापराचा दिसो कायचा दिसो सुखाचं ठेव सुखाचं ठेव सुखाचं ठेव. घरून निघलं घरू येतपर्यंत नाही का. हे बाकीचे लोक मागते सुख मागणं ऐश्वर्य मांग सुख मांग. देवा मध्वमुनीचे उच्चार आहे. देवा भले सुखाची काही गरज नाही. इच्छाच आहे ना सुख द्यायची. अभंगाच्या तिसऱ्याच्या दृष्टी दिसे रूप मुखी नाम घोष. 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 दिसला सुख देई माझे हेची सदा सुख देई माझे. हे दिसला सुख देई माझे हेची सदा सुख देई माझे.
मधुमुनीने सांगितलं देवा मागतो ना सुख, प्रत्येक जणाची सुखासाठी तळमळ आहे, लक्ष देऊ नाही का? सुखासाठी प्रत्येक जणाची तळमळ आहे. सुखासाठी रात्रंदिवस प्रयत्न चालू आहे, रात्रंदिवस एवढा प्रयत्न चालू आहे सुखासाठी. याच्यात सुख होईल, त्याच्यात सुख होईल, त्याच्यात सुख होईल, त्याच्यात सुख होईल. नाही, प्रापंचिक जीवनाचा फार अट्टहास करावा लागतो. अनेक प्रकारच्या सुखाच्या इच्छा माणसाच्या अंतःकरणामध्ये राहते, तरी माणूस सुखी नाही होत. याच्या मागचं कारण काय? याच्या मागचं कारण मत्सर. प्रमाण आहेत. मत्सराचा ठाव शरीरी नसावा, लाभे विना जीवा दुःख देतो. आपल्या जवळचं किती सुख आहेत हे कधी आपण आपल्याकडे पाहत नाही, लक्ष देऊ नाही का? आपल्या जवळ आपण किती सुख आहोत हे कधी आपण पाहणार नाही. आपण लोकांचं सुख पाहून आपण दुःखी होतो. लोकांचं सुख पाहतो आपण, लोकांचं. आम्ही एवढंच करतो तरी आमचं एवढंच, यायचं कसं वाढत आहेत, हे कसे एवढे चांगल्या आनंदात जगत आहेत. दुसऱ्याचं पाहिल्याच्या नंतर आपण दुःखी होतो. आपण, हे सर्वात मोठं दुःख आहे. नाही तर वास्तविक पाहता सुखाची व्याख्या काय? समाधानी, आनंद आहे. जेवायला भेटतेत, अंगभर कपडा भेटते, अन्न वस्त्र निवारा. मानवी जीवनाच्या 3 मूलभूत गरजा आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा. हे 3 गोष्टी भेटल्यावर जगात काहीच नाही पाहिजे. तरी एवढं असून आपण दुःखी आहोत. एक असा प्रसंग आला, राजानं प्रधानजीले बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्याच्या नंतर प्रधानजीले विचारलं, प्रधानजी आपल्या राजवैभवामध्ये किती संपत्ती आहे? त्यांनी सांगितलं मी दुपारून सांगतो. आता प्रधानजी गेले, सर्वेले बोलवलं दिवाणजीले आणि सर्व इस्टेटीचं एक माप काढलं. इस्टेट किती आहे आपल्याजवळ, जाऊन सांगितलं. सांगितल्याच्या नंतर राजाजवळ गेले प्रधानजीने सांगितलं, मालक 7 पिढ्या काही न करता जेवून राहिले, आनंदाने आयुष केल्या तर 7 पिढ्या सरत नाही. 7 पिढ्या सरत नाही. 7 पिढ्या तुमचा पताय लागणार नाही, फोटोही लावणार नाही, तरी 7 पिढ्या सरत नाही. हे म्हणले, विचारात पडले, 8वी पिढी का खाईन? तुम्ही एक अनुभव आहेत. आता हा राजाचा विषय झाला. आता आमचा प्रसंग येते महाराज लोकांचा मोठ्या मोठ्या घरी जायचा. 12 मजली झाल्यावर हात गजवज का वर काढतात. 12 मजली. आता वास्तविक पाहता 3 पिढ्या सोबत चालते. 3 पिढ्या नातवाचं, आई वडील आणि आजी आजोबा, 3च पिढ्या. 4थी पिढी नाही तयार होत. 3च पिढ्या चालते. आज आम्हाला नातू झाला, घरचे दारचे बरोबर आपण ते मन नाही का? तरी 12 जेवढे मजली चढवल्याच्या नंतर हातभर काढून ठेवते. तर यंदा चालू आहे स्लॅब टाकायचा वरचा. अरे 13वी मजली काय उडी टाकायची का त्याच्यावर? 13 मजली घर झालं तरी समाधान नाही राहत. त्यांनी सांगितलं 7वी पिढी का खाईन? प्रधानजींनी सांगितलं काही हरकत नाही, चला आपण फिरून येऊ. जुन्या काळामध्ये गावात ते कुऱ्हाडी, फासा, इळे पाजवण्यासाठी घिसड खाती येत होता. तुमच्या भागात काय म्हणतात? खाती याचा. ते दोघं पती पत्नी आडवं कुंकू लावायची बाई आणि ते कोळसे घेऊन, आणि ते घिसडे यायचे. आल्याच्या नंतर सायंकाळची वेळ झाली, फिरत फिरत गेले. सायंकाळची वेळ झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं मोहरा घ्या ताटभर, आपण जाऊ फिराले. ताटभर मोहरा घेतल्यानं आपल्याला एका ठिकाणी दान करायचं आहे. म्हणले काही हरकत नाही, तू इच्छा. आणि त्यावेळेस दान करायला गेले. गेल्याच्या नंतर त्या घिसडीन डोळा लागला दोघाले. पहा, ते एक जीवन वेगळं आहे. नाही, कुलप लावूनही झोप येत नाही. कुलूप लावून झोप येत नाही. कुणकुणही या कुत्रे या मांजरे या दोघंही निवांत झोपले. आणि झोपल्याच्या नंतर प्रधानजी गेले, आका मारलं, हो घिसडे बुवा उठा. म्हणले का? हे मोहरा घ्या, तुम्हाला काय मी येईन पुढे. ते म्हणले मोहरा आता आम्हाला नाही पाहिजे.
मग आणि कोणतरी आम्हाला जेवारी दिली, आम्ही त्याच्या घुगऱ्या टाकल्या, 2 जण खाल्ले, भांडे घासले, उघडे मारून ठेवले, सकाळचं सकाळी पाहू. राजेसाहेबांना सांगितलं, राजेसाहेब यायले सकाळची काळजी नाही, तुम्हाला 7 पिढ्याची काळजी. याचंच नाव आहे सुख, याचंच नाव आहे सुख. सुखाची व्याख्या हा याच्या ठेविले अनंत तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधानी, सुखाची व्याख्या आहे. तुम्ही आयुष्यभर कमवा, शेवटी असं वाटत नाही कुठं ना कुठं आपण राहिलं कमतरता राहिलं. संसार हा अपूर्ण आहे, संसार सारचे स्मरत आहे अनुभवले, तो मूर्खपणा जन्माचा जावा कळले. हा आपला मूर्खपणा आहे का आपण श्रीमंत होऊ, सुखी होऊ. नाही, यंदा नाही, पुढे होऊ, पुढे नाही, त्याच्या पुढच्या वर्षी होऊ, त्याच्या पुढच्या वर्षी नाही, त्याच्या पुढच्या शाळेत गेल्यावर सुख वाटन, कॉलेजला गेल्यावर सुख वाटन, विवाह झाल्यावर सुख होईल, मुलगा झाल्यावर सुख होईल, तो शाळेत गेल्यावर सुख होईल, मग त्याचा विवाह झाल्यावर सुख होईल, सुनबाईन 2 लाथा मारल्यावर सुख होईल, काढून दिल्यावर सुख होईल. नाही, सुखाची व्याख्या काहीच नाही. सुखाची व्याख्या साधू संतांनी सांगितले, ठेविले अनंत तैशेची राहावे. ज्या परिस्थितीत त्या भगवंतानं ठेवलं त्याच्यात आनंद माना आणि परमार्थ करा. याचंच नाव आहे सुख आणि सुखाची व्याख्या. माधवमुनीने सांगितलं माग सुख काहीतरी, त्यांनी सांगितलं मला सुखाची व्याख्या माहित आहेत, काहीच मागाचं नाही. दृष्टी दिशे रूप मुखी नाम घोषण, हेची सदा सुख देई मज. माझ्या डोळ्यानं सदैव तू दिसावं आणि तुझं नाम माझ्या मुखातून यावं, याच्या पलीकडे मला काहीच नाही पाहिजे, काही नाही पाहिजे याच्या पलीकडे. या दृष्टीनं फक्त भगवंता तो रूप दिसावं, फक्त तो रूप, आणि या मुखातून तुझं सदैव नामस्मरण निघलं पाहिजे, हे सर्वात महत्वाचं आहे. मग का महत्वाचं आहे? ह्या 2 गोष्टी पहा, मुख आणि डोळे, हे 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे. काही काही वेळेस या मुखातून फक्त नामस्मरणच निघावं, शास्त्रानं सांगितलं. मुखम पवित्रम यदि नाम घोषम, ज्याचा मुख कवा पवित्र होईल जो नामस्मरण करन. शास्त्रानं सांगितलेलं आहे. ओवी वाचली, ओवी ऐकण्यात गेली. नामासी विनमुख तो नर पापिया, जो नामा वाचून या भगवंताचं स्मरण नाही करत किंवा तैशा परिपार्था विनमुख या परमार्था तयाशी संभाषण सर्वता न करावे. का बाबा जे नामस्मरण करत नसन, ज्याच्या मुखातून भगवंताचं स्मरण नसन निघत. जिव्हानवे काळ सर्प आहे, जिव्हानवे काळ सर्प आहे, जिव्हानवे काळ सर्प आहे. हो नामाविन मुख सर्पाचे ते भीड, जिव्हानवे काळ सर्प महाराज सांगतात की बाबा फक्त या मुखातून भगवंताचं स्मरण करावं. हे मुख भगवंतानं स्मरणासाठीच दिलेलं आहे. हे वाचा तुका म्हणे वाचा आता वाहिली अनंता, भगवन नामा वाचून या मुखातून दुसरं काही नाही निघावं. एक बोल सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा, तेने ब्रह्मानंद होय. शास्त्र सांगते एवढं नामस्मरण असावं, एवढं नामस्मरण असावं का त्यावेळेस आपलं मुख पवित्र त्या नामस्मरणा वाचून. काही काही वेळेस तर असा प्रसंग आहे, ते नाम राहिलं वेगळं, पण काही काही वेळेस आपण बोलतो असे का समोरच्या माणसाला इचूट असला एवढा आग नाही होत, त्रास नाही होत, एवढा आपल्या बोलण्यातून त्रास होते समोरच्या व्यक्तीला. नाही, एखाद्या वेळेस आपल्या शब्दामुळे, शब्द हे शस्त्र आहेत. कबीरदासाची वाणी आहेत, शब्द ऐसा बोलिये
मन का आपा खोय औरन को शीतल करे खुदाई शीतल होए कबीरा खुदाई शीतल होए. असा शब्द काढावा का समोरच्या माणसाला आनंद वाटला पाहिजे. नाही तर काही काही वेळेस आपण देवदत्त जर एखाद्या वेळेस जीवावर आलं मनाचं देवदत्त देवाचं नाव आपण म्हणावं देवदत्त तो पंचमपट्टीत म्हणते देवदत्त समोरचा बोलतच नाही. अवघड परिस्थिती आहे नाही. देवाचं नाम सुद्धा आपण समाधानानं प्रेमान नाही. एक प्रेम काही द्यायला लागत नाही. फक्त खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. अरे आपल्या वाणीमध्ये अमृत असावं. कौवा किसका धन हरे कोकिल किसको दे. अरे मिठी वाणी बोल कर जग अपना करले. कावळा आणि कोकिळा सारखेच आहे पण कावळ्याचा आवाज कर्कश आहे आणि कोकिळा गायन करते तर असं ऐकत राहावं वाटते नाही. तशासारखा शब्द असावा की समोरच्या माणसाला बोलल्याबरोबर आनंद वाटावा. काही धनसंपत्ती द्यायची गरज नाही. दोन शब्द प्रेमाचे स्मत. दत्त प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता म्हणून महाराज सांगता दृष्टी दिशे रूप मुखी नाम घोष हेची सदा सुख देई मज दत्ता देवा. या दृष्टीनं केवळ तुमचं रूप दिसावं आणि तुमचं नामस्मरण करावं एवढेच फक्त अपेक्षा आहे. दुसरं काही अपेक्षा नाही. द्याचं संदेवा फक्त एवढंच द्या बाकीचं काहीच नाही ना. आज पूजा आटपल्याच्या नंतर आपणही आपापल्या घरी जाऊ. त्या दत्त महाराजाला फक्त एकच मागा भगवंता आम्हाला काहीच नाही पाहिजे पण हेच घडलं पाहिजे. हे जी घडो मज जन्म जन्मांतरी हेच घडलं पाहिजे भगवंता. याच्या वाचून दुसरं काही घडलं नाही पाहिजे. पहा नेहमी एक विषय सांगतो. प्रपंच करा लागत नाही प्रपंच सहज होते परमार्थ सहज नाही होत. लक्षात घ्या. देवाचं नाम सहज मुखातून नाही निघणार. प्रपंच सहज होतात. ते कुठं फारम भरा लागत नाही कुठं उभं राहा लागत नाही किंवा त्याच्यासाठी अट्टहास करायची गरज नाही. बालपण झाला तरुण होईन तरुण झाला त्याचा विवाह होईन विवाह झाला त्याचे मुलं बाळ होईन तो म्हातारा होईन मरण अजून दुसरं काही होईल. याच्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही. पण परमार्थ करत असताना माणसाले अट्टहास करा लागते परमार्थासाठी. याजसाठी केला अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे भगवंताला एवढीच मागणी करायची. याच्यासाठी हा अट्टहास आहे. भगवंता शेवट तो नाम आलं पाहिजे मुखातून. तो नाम मुखातून आलं पाहिजे नाही तर काही अर्थ होणार नाही. आयुष्यभर परमार्थ केला आणि शेवटी मग साऱ्या गणगोताले विचारत मेला काय अर्थ आहे. शेवटी त्या भगवंताचं नामस्मरणात आपला देह गेला पाहिजे. जे देहातून आत्मा निघून जाते तो नामस्मरण करत गेला पाहिजे. अंतकाळी ज्याचे नाम आले मुखांत या नाही धोका तुका म्हणे सुख पार नाही. शास्त्र सांगते ज्याच्या अंत काळामध्ये भगवंताचं स्मरण आलं ना जगात त्याच्यापेक्षा जगात सुखी कोणीच नाही. म्हणून महाराजांनी सांगितलं शेवटच्या महाराजांनी सांगितलं तृतीय चरणामध्ये दृष्टी दिशे रूप मुखी नाम घोष हेची सदा सुख देई मज दत्ता देवा. तुम्हाला जर मला द्यायचं असेल तर ह्या 5 गोष्टी द्या. तुमचं रूप डोळ्यानं दिसू द्या. तुमची भक्ती लागू द्या. दृढ भाव होऊ द्या. दृष्टीनं तुमचं रूप दिसू द्या. एवढंच सुख मला पाहिजे. याच्या पलीकडे काहीच नाही पाहिजे. एक वेळा सर्वजण भजन करू. शेवटची चाल होईल आणि थोडंसं कीर्तन. दत्तराज माऊली दिगंबरा जय होरी दिगंबरा. दत्तराज माऊली दिगंबरा. दत्तराज माऊली दिगंबरा. दत्तराज माऊली दिगंबरा. दत्तराज माऊली दिगंबरा. दिगंबरा 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 दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा दिगंबरा दिगंबरा दत्तराज माऊली 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 दिगंबरा 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 दत्तराज माऊली दिगंबरा दत्तराज माऊली दिगंबरा दत्तराज माऊली दत्तराज माऊली दिगंबरा 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 माऊली दिगंबरा दत्तराज 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 माऊली दिगंबरा 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 माऊली दिगंबरा दत्तराज 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 माऊली दिगंबरा तुमच्या हृदयावर हात ठेवून सांगा बरं, तुम्ही अंतकरणातून दत्ताचं नाव घेतलं. जसा वात आहे असं वात समजते का? वात असे हातपाय हेकडे होते, अशासारख्या टाळ्या वाजवल्या तुम्ही नाही. अरे हेच एखाद्याचं खराब झाल्यावर आपण टाळी केवढ्या जोऱ्यानं वाजवतो. एखाद्याचं खराब झालं रे झालं, एवढी टाळी आपण जोऱ्यानं वाजवतो का त्या आनंदाले पारावार राहत नाही आपल्या. म्हणजे त्याचं बरं झालं वाईट झालं त्याचं नाही. हाताच्या टाळीचा महागजर करा, तयाचे भलेपण महाकाळ पळाला, एवढी ताकद हाताच्या टाळीत आहे. टाळी सोपी नाहीत, टाळी वाजवणे सोपी नाहीत. शास्त्रानं आपल्या प्रत्येक हिंदू धर्मामध्ये जेवढे काही नियम सांगितलेले, घालीन लोटांगण वंदीन चरणापासून टाळी वाजवावी, आरती कशी करावी, सर्व गोष्टी जे सांगितलेले आहे हे आपल्या आरोग्याला धरून आहे, विज्ञानाला धरून आहे. टाळी वाजवल्यामुळे काय होते? पाठ आहे तुम्हाला, रक्ताचं सर्क्युलेशन होते. 36,000 नाड्या एका साईडले, 36,000 नाड्या एका साईडले, 72,000 नाड्या आपल्या शरीरामध्ये. आणि त्याचे पॉइंट या आपल्या हातातल्या प्रत्येक ठिकाणी पॉइंट दिलेले आहे, प्रत्येक पॉइंट. मग त्या हातावर हात जर असे आदळले तर रक्ताचं सर्क्युलेशन. एवढी ताकद त्याच्यात टाळी वाजवण्यात आहे. आपण त्याच्यात कंजूसी करतो नाही. जोरदार भजन होऊ द्या एक वेळा. हात वर करा सर्वजणांनी. देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा
सद्गुरु समर्थ बाळगी महाराज की बाळ ब्रह्मचारी वैरागी महाराज की करेगा वो गुरु दत्ता दत्ता बोल तेरा कौन करेगा वो गुरु दत्ता दत्ता बोल तेरा कौन करेगा मोल गुरु दत्ता दत्ता बोल तेरा कौन करेगा मोल दत्ता बोल तेरा कौन करेगा मोल गुरु दत्ता दत्ता बोल तेरा कौन करेगा मोल दत्ता दत्ता बोल तेरा कौन करेगा मोल तेरा कौन करेगा मोल गुरु दत्ता दत्ता बोल तेरा कौन करेगा मोल तेरा कौन करेगा मोल तेरा कौन करेगा मोल गुरु दत्ता दत्ता बोल तेरा कौन करेगा मोल 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 कौन करेगा मोल तेरा 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 कौन करेगा तेरा कौन करेगा मोल तेरा कौन करेगा मोल दत्ता बोल तेरा कौन करेगा मोल गुरु दत्ता दत्ता बोल तेरा कौन करेगा मोल कौन करेगा मोल गुरु दत्ता दत्ता बोल तेरा कौन करेगा मोल
देवा दत्ता 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 देवा देवा दत्ता 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 दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता दत्ता देवा दत्ता हो देवा दत्ता हो देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता हो देवा दत्ता 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 देवा दत्ता 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 देवा दत्ता 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 देवा दत्ता 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 देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता दत्ता देवा देवा दत्ता देवा दत्ता दत्ता हे देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता दत्ता देवा दत्ता हो देवा दत्ता हो देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता हो देवा दत्ता 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 हे हो ताली 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 वाजली पाहिजे ताली देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता दत्ता 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 देवा दत्ता हो देवा दत्ता हो देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता हो देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता 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 देवा दत्ता 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 देवा दत्ता 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 देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता दत्ता देवा 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 दत्ता देवा दत्ता दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता हो देवा दत्ता हो देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता हो देवा दत्ता 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 देवा दत्ता 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 देवा दत्ता 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 देवा दत्ता 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 देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता दत्ता देवा दत्ता बाळगुरु माझा 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 बाळगुरु माझा मी बाळगुरुचा माझा 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 बाळगुरु माझा मी बाळगुरुचा बाळगुरु माझा 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 ताली 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 बाळगुरु माझा 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 बाळगुरु माझा मी बाळगुरुचा गुरु माझा 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 बाळगुरु माझा मी बाळगुरुचा माझा 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 बाळगुरु माझा मी बाळगुरुचा माझा 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 बाळगुरु माझा मी बाळगुरुचा बाळगुरु माझा 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 बाळगुरु माझा मी बाळगुरुचा बाळगुरु माझा मी बाळगुरुचा बाळगुरु माझा मी बाळगुरुचा बाळगुरु माझा मी बाळगुरुचा मी बाळगुरुचा बाळगुरु माझा मी बाळगुरुचा बाळगुरु माझा मी बाळगुरुचा बाळगुरु माझा मी बाळगुरुचा बाळगुरु माझा मी बाळगुरुचा
मध्व स्वामी माने बाहुरा सिजावे मध्व स्वामी माने बाहुरा सिजावे मध्व स्वामी माने बाहुरा सिजावे भावे तेते घ्यावे दत्त नाम भावे तेते घ्यावे दत्त नाम जडो माझा भाव लागो तुमची भक्ती जडो माझा भाव
ग